नमस्कार, माझं नाव श्रेयस कुलकर्णी. एका कोथरूडकराचा दुसऱ्या कोथरूडकराला पुणेरी नमस्कार. आज आपण आलोय प्रतीकनगर पलाडिओ कोथरूड सेंट्रलला, जिथे आपण बघणार आहोत 3 BHK सॅम्पल फ्लॅट बाय विलास जावडेकर डेव्हलपर्स. आत्ताच गणपती येऊन गेलेत. बऱ्याच वेळ झाला असेल ना, स्टूलवर चढून तोरण लावण्यासाठी हे ठोकायची वेळ आली असेल. पण फार छोटी गोष्ट आहे बरं का. बघायला गेलं तर आपण दिलेत प्रीहुक्स तोरण लावायला. दसरा असो, दिवाळी असो, दाराला तर तोरण लागलंच पाहिजे. बऱ्याच वेळ होतं ना की दूधवाले काका म्हणतात आणि पेपरवाले काका म्हणतात, आम्ही आज पेपर नाही टाकला कारण पिशवी नाही लावली हो तुम्ही बाहेर. पण त्याची पण काळजी करायची नाहीये. आपण दिलेलं आहे इथे पेपर आणि दुधाची पिशवी ठेवण्यासाठी एक सेपरेट रॅक सुद्धा. आपण देतोय सेफ्टी डोअर. डोअरची विड्थ बघितला किती मोठी आहे. फर्निचरचं इन आउट करायला त्रास होतोय का? पण आता तो त्रासही वाचणार आहे. छानशी दिली आहे विड्थ. हा दिलाय व्हिडिओ डोअर फोन, जो तुम्ही घरात असा किंवा नसा तो तुमची आणि तुमच्या घरातल्यांची काळजी घेणार आहे. डिजिटल लॉक्सही दिलेत आपण. दरवाजाच्या बाजूला बघितलं तर दिलेत रबर गॅस्केट्स. बऱ्याच वेळा होतं ना, लहान मुलं हवेमुळे दरवाजा जोरात आपटला जातो आणि डॅमेज होतो. तीही काळजी आता तुमची मिटली आहे. चला तर मग बघूया आतमध्ये फ्लॅट. एंट्री केल्या केल्या तुम्हाला मिळणार आहे छानशी लॉबी. या लॉबी स्पेसमुळे काय होणार आहे, तुमच्या हॉलची प्रायव्हसी मेंटेन राहणार आहे. आणि बऱ्याच वेळा रेनकोट, छत्री, छोट्या छोट्या गोष्टी असतात, ठेवायचे कुठे खूप अडचणी असतात ना. त्यामुळे लॉबीमध्ये दिलेली आहे छानशी स्पेस. या आपण पाहूया प्रशस्त हॉल. हा आहे तुमचा लिव्हिंग. डायनिंग सेपरेट आहे बरं का. बऱ्याच वेळा म्हणतात ना, हा आहे तुमचा लिव्हिंग डायनिंग. नाही, हा फक्त आहे लिव्हिंग. मस्त असा लिव्हिंग स्पेस, त्याला अटॅच बाल्कनी. या लिव्हिंगची गंमत माहितीये काय, येणारा पाहुणा जर तुमच्या सोफ्यावर बसला तर 100% तुमच्या घराची प्रायव्हसी आहे. कशी माहितीये, एकही बेडरूम तुमचं दिसत नाहीये. आणि मॅडम, किचन मध्ये काम करताय तुम्ही, तेही या माणसाला दिसत नाहीये. त्यामुळे फार विचारपूर्वक बनवलाय हा लेआउट. प्रायव्हसी 100% मेंटेन होती. सगळ्यांचा विचार करतात डेव्हलपर. पाहुण्यांचा विचार करतात, गेस्ट रूम बनवतात, पेरेंट्स रूम बनवतात, मास्टर रूम बनवतात. अरे पण आमच्या बाप्पाचं काय, ही आमच्या बाप्पाची जागा. हे छानसं देवघर. एंट्रीला समोर ईस्ट वेस्ट फेसिंग मिळणार आहे तुम्हाला देवघर. आत्ताच गौरी गणपती येऊन गेलेत. मला माहितीये खूप अडचणी आल्या असतील. सोफे बदलणे, बेड बदलणे, थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागली असेल बाप्पांसाठी. पण ती ऍडजस्टमेंट आता बाप्पा म्हणतात करू नका, घर घ्या जावडेकरांकडे. कारण तिथे मिळणार आहे पूजा घर, जिथे छानशा गौरी गणपती, आपलं देवघर इथे बसेल. आणि हो, देवघर जर नको असेल तर आपण ही जागा वर्क फ्रॉम होम म्हणून सुद्धा वापरू शकतो बरं का. डायनिंग सेपरेट आहे. हा आहे तुमचा डायनिंगचा पोर्शन. डायनिंगची गंमत काय माहितीये का मॅडम, तुम्हाला गरम गरम जेवण सरांना सर्व्ह करायचं असेल तर तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही, कारण किचनच्या शेजारीच दिलाय डायनिंगचा पोर्शन. आणि जेवत असताना आई वडिलांशी, पाहुण्यांशी, मॅडमशी गप्पा मारायच्या असतील तर जेवतानाही तुम्ही हॉलमध्ये आरामात त्यांच्याशी जेवत जेवत गप्पा मारू शकता. संवाद थोडा गरजेचा आहे ना जेवताना. अजून एक महत्वाची गोष्ट, डायनिंगच्या शेजारी दिलंय तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो, जेणेकरून किचनलाही लाईट आणि व्हेंटिलेशन राहील, प्लस जेवणाऱ्या माणसालाही लाईट आणि व्हेंटिलेशन टेबल पर्यंत येईल. अतिशय भारी गोष्ट दाखवतो मॅडम, जी तुमच्या आवडीची असणार आहे. ते म्हणजे तुमचं किचन, प्रेमाचं किचन. हे बघा, पॅरलल प्लॅटफॉर्म दिलेत. पॅरलल प्लॅटफॉर्म दिल्यामुळे काय होईल, कुकिंग रेंज आणि चॉपिंगचा डेस्क ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट राहतील. अजून एक चांगली गोष्ट काय माहितीये, मी बऱ्याच वेळा बरेच किचन्स पाहिलेत. त्या किचनमध्ये काय होतं, तुमच्या किचनची विंडो ही डक्टमध्ये जाते. बिचारा ताई गरमीमध्ये एवढा स्वयंपाक करतात, थोडा त्यांचाही विचार केला पाहिजे ना. तर मॅडम, आम्ही काय केलंय, तुमच्या सगळ्यांचे किचन हे डक्टमध्ये नाहीत, तर अमेनिटी पोर्शन किंवा सिटी एरियाच्या साईडला ओपन केलेत.
त्यामुळे तुम्हाला फुल विंडो मिळेल नॅचरल व्हेंटिलेशन आणि नॅचरल लाईट, जी की डक्ट मध्ये किचन आल्यामुळे कमी येते. आता तो त्रास तुम्हाला होणार नाही. प्लस काम करत असताना हॉलमध्ये फक्त सरांनीच का मजा घ्यायची अमेनिटीजची, तर गप्पा मारत मारत मैत्रिणी आल्या की त्यांच्याबरोबर किचनमध्ये काम करत असताना बघा ना मस्त अमेनिटीज आणि सिटीचा व्ह्यू आणि घ्या ना मजा. जेवढं किचनमध्ये लाईट आणि व्हेंटिलेशन जास्त तेवढं तुम्हाला काम करायला येणारे मजा. आणि ताई, काम करायला किचनमध्ये जर एनर्जी पॉझिटिव्ह आली तर जेवण बनणारे एकदम झक्कास बरं का. आणि जेवण चांगलं तर हेल्थही चांगली. तोच एक दृष्टिकोन आम्ही लक्षात ठेवून दुसरी गोष्ट महत्वाची केली आहे हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी. आम्ही आपल्याला देतोय 2 सिंक. एक आहे युटेन्सिल्स वॉश सिंक आणि एक आहे तुमचं व्हेजिटेबल वॉश सिंक. हे दोन्ही सिंक सेपरेट ठेवलेत. बऱ्याच वेळा मेड पण त्याच टायमिंगला येते, आपल्यालाही कामाला जायची गडबड असते, एका सिंकवर काम होत नाही. हे 2 सेपरेट ठेवल्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येतील. हायजीन मेंटेन राहील. हायजीन मेंटेन राहिलं तर हेल्थ एकदम टकाटा. मी फक्त ऐकलंय बरं का की तुमच्याकडे ड्राय बाल्कनी आहे आणि त्यामध्ये वॉशिंग मशीन बसेल आणि तुमचा डिश वॉशर बसेल. ऐकता कशाला, बघा ना, बसूनच दाखवलंय. एवढी स्पेशियस जागा आहे की जिथे तुमचा वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर बसून तुम्हाला युटेन्सिल्स प्लस तुमचे जे सॅनिटरी मटेरियल्स आहेत तेही तुम्हाला इथे बसवता येतील. इनलेटचा पॉइंट दिलेला आहे, गुड हाईटवर इलेक्ट्रिकल पॉइंट्स दिलेले आहेत. किचन म्हणलं की होम अप्लायन्सेस तुमचे वाढणारच आहेत, त्यामुळे त्याची काळजी करू नका. खूप सारे इलेक्ट्रिकल फिटिंग्स पण इथे आपण दिलेले आहेत. ही आहे तुमचं कॉमन बेसिन. बऱ्याच वेळा असं होतं की गेस्ट आपल्याकडे येतं पण कॉमन बेसिनच नसतं. ते बेसिन असतं तुमच्या टॉयलेटमध्ये. टॉयलेट ऑक्युपाईड असेल तर बिचारा माणसाला किचनमध्ये हात धुवायला जावे लागतात. पण आता तीही काळजी मिटली. आम्ही दिलंय कॉमन बेसिन बाहेरच्या बाजूला. घर घेताना माझी एक सगळ्यांना विनंती आहे की फक्त हॉरिझॉन्टल व्हर्टिकल स्पेसचा तर आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही बघितलं तर वरपासून खालपर्यंत ही जागा आपण स्टोरेज स्पेस म्हणूनही वापरू शकता. इथे आम्ही तुम्हाला देतोय इन्व्हर्टर पॉइंट. वायफायसाठी सेंट्रली लोकेटेड पॉइंट इथे दिलेला आहे, त्यामुळे घराच्या कुठल्याही कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसलात तरी तुम्हाला रेंज ही नक्की येईल. आता येऊ आपण मास्टर बेडरूम मध्ये. मास्टर बेडरूमचा एक चांगला पोर्शन सांगायचा गेला तर तुम्हाला एंट्रीला मिळणारी छानशी लॉबी. बऱ्याच वेळा काय होतं, मास्टर बेडरूम ही प्रायव्हसीची रूम असते, पण जेव्हा कोणी गेस्ट आपल्या मास्टर बेडरूम मध्ये येतो तर डायरेक्ट आपला बेड व्हिजिबल होतो. हे सगळं ध्यानात घेऊन आपण काळजीपूर्वक एक छानशी कट ऑफ लॉबी दिली आहे. त्याच्यामुळे काय होईल, बेड दिसणार नाही आपला आणि प्रायव्हसी मेंटेन राहील. या तर मग आतमध्ये हा तुमचा मोठा मास्टर बेडरूम. सुंदर आहे ना. काय चांगलं आहे माहिती आहे, या मास्टर बेडरूमला तुम्हाला ईस्ट वेस्ट मिळणारे बेड. स्लीपिंग अरेंजमेंट पूर्ण बेडच्या फक्त ईस्ट वेस्ट असणार आहेत बरं का. समोर येणारे टीव्हीचा पॉइंट, हातासरशी असणार आहेत मोबाईल चार्जिंगचा पॉइंटही शेजारी, फॅनचा पॉइंटही शेजारी. पण झोपायसाठी लागते चांगली हवा. ती नॅचरल हवा कशी येणार आहे माहितीये, बेडरूमला दिलेले क्रॉस व्हेंटिलेशन. इकडे पाहताल तर आपल्याकडे उजव्या बाजूला बाल्कनी आहे आणि डाव्या बाजूला आपल्याकडे एक क्रॉस व्हेंटिलेशनला विंडो आहे आणि मध्ये बेड आहे. शांत लागेल झोप, म्हणजे कामाची प्रोडक्टिव्हिटी अजून छान वाढेल बरं का. याला अटॅच्ड आहे तुमचा बाल्कनीचा पोर्शन. ही जी बाल्कनी आहे ना, ही वरतून कवर्ड आहे. बऱ्याच वेळा काय होतं, तुमची बाल्कनी वरतून कवर्ड नसली की वरच्या खिडकीतून तुमचा बाल्कनीचा पोर्शन पूर्ण दिसतो आणि तो 100% वापरता येत नाही. हे ध्यानात ठेवून डेव्हलपरनी वरच्या बाजूला बंद केलेलं आहे हा बाल्कनीचा पोर्शन दिलाय. हाईट पण किती छान डिसेंट आहे बघा ना. या बेडरूमची दुसरी मजा आहे, तुम्हाला मिळतोय एक टॉयलेट आणि त्या टॉयलेटच्या बाहेर तुम्हाला मिळतोय एक वॉक इन वॉर्डरोबचा पोर्शन सुद्धा. प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स वापरल्या तिथे आपण. फील बघा किती छान आहे.
बऱ्याच वेळा असं होतं की कमोडच्या खाली खूप घाण साठते आणि ती साफ करणं जरा जड जातं. त्यामुळे यावेळेस आपण वॉल माउंटेड कमोड्स केलेले, त्यामुळे साफसफाई होईल छान. आता बघूया आपण आपली दुसरी बेडरूम. दुसऱ्या बेडरूम मध्ये आपण आलात तर कॉमन टॉयलेटच्या जवळपास बेडरूम आहे. छानसा स्पेशियस एरिया. ही बेडरूम ईस्ट वेस्ट फेसिंग तुम्ही बेड लावू शकता. टीव्हीचा पोर्शन सेपरेट आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट आहे, बेडरूम मध्ये पाहिजे ते चांगली हवा आणि नॅचरल लाईट. त्यासाठी तुम्हाला पाहिजे फुल विंडोज. या फुल विंडोमुळे तुमच्या ग्राउंड सरफेस पर्यंत लाईट आणि व्हेंटिलेशन मेंटेन राहील, म्हणजे एनर्जी जास्त पॉझिटिव्ह वाटेल या घरामध्ये. आपण आपली तिसरी बेडरूम पाहण्याच्या आधी आपण समोरच दिसतंय ते हे कॉमन टॉयलेट. प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स तर डिफॉल्ट आपण ऍज अ डेव्हलपर, ऍज अ ब्रँड आपण इथे प्रोव्हाइड करतच आहोत. नाऊ विल सी थर्ड बेडरूम. आपली तिसरी बेडरूम जी आहे ती बेडरूम एंट्री नंतर उजव्या बाजूला आहे. याला आपण पेरेंट्स बेडरूम म्हणू शकतो, याला आपण गेस्ट बेडरूम म्हणू शकतो, कारण याला अटॅच दिलंय आपण टॉयलेट्स. ह्या बेडरूमची पण गंमत अशी आहे, ह्या बेडरूमलाही दिलेत आपण क्रॉस व्हेंटिलेशनच्या विंडोज. ईस्ट वेस्ट फेसिंग असणारे आपला बेड. या टॉयलेटमध्ये एक छोटी गोष्ट आहे ही आपल्याला जरूर सांगावीशी वाटते. आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात, आई वडील असतात, ओल्ड एज लोक असतात. त्यांचा मेजर त्रास काय असतो तुम्हाला माहितीये? वयोमानाने आहे ना गुडघे दुखतात, त्यामुळे त्यांना वॉशरूम नंतर उठायला थोडासा त्रास होतो. तर आपण इथे हँडल्स लावतोय. त्यामुळे हे पेरेंट्सचं ओल्ड एज टॉयलेट्स आहे, ज्याच्यामुळे त्यांचीही सोय होईल आणि त्यांनाही त्रास होणार नाही असं त्यांचं सिनियर सिटीजन फ्रेंडली वॉशरूम आपण तयार केलेलं आहे. हे करत असताना ना त्यांच्यासाठी एक दुसरी काळजी घेतलेली आहे. त्यांना अटॅच बाल्कनी पण पाहिजे ना, त्यामुळे बेडरूमला अटॅच दिली आहे बाल्कनी. इथे खूप छान गंमत आहे, या दाखवतो काय. ही बेडरूम प्लस हॉलला अटॅच मोठी बाल्कनी आहे, जी वरतून क्लोज आहे. ही वरतून क्लोज असल्यामुळे पुन्हा एकदा प्रायव्हसी मेंटेन राहील. आणि लहान पोरांनो खेळायला गंमत आहे बरं का. हॉलमधून पळायचं, बेडरूम मधून बाहेर निघायचं, म्हणजे काय येईल मजा. आता तुम्ही इथे आतमध्ये आलात तर तुम्हाला लक्षात येईल की हॉलमधूनही याला एंट्री आहे. हॉलमधून एंट्री, बेडरूम मधून एंट्री. त्यामुळे 3 BHK ला हॉलला बाल्कनी, बेडरूमला बाल्कनी, दुसऱ्या बेडरूमला मास्टरला बाल्कनी, 3 बाल्कनीचा फ्लॅट आहे बाबा. मजा तर येणारच आहे. जेवढा हाय रेंजला जाताल तेवढा व्ह्यू मेट्रोचा, डोंगर रंगा छान दिसतील कोथरूडमध्ये राहून ते सुद्धा. तर सर मॅडम पाहताय का, कोथरूडच्या मध्यभागी एक प्रीमियम घर लाईव्ह होणार आता, खूप सुखकर. म्हणूनच घेऊन येतोय आम्ही प्रतीक नगर, पलाडिओ, कोथरूड सेंट्रल. तर आजच बुक करा विलास जावडेकर. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.